सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपते श्रवणी, मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन. नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या माता पित्याचे पालन. नमो त्या वचन सत्यवदे, वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. श्रीमंतीय पूज्यपाद जगद्वंदनीय जगताराध्य जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्यराग्रशिक भगवान श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज भगवंताच्या स्वरूप लक्षणाचा विचार शेवटच्या चरणामध्ये सांगून तटस्थ लक्षण या ठिकाणी व्यक्त करतात. विठाला विठाला भगवान श्री वैद्यनाथाच्या या पावनभूमीमध्ये थोर संत श्री जगमित्र नागा महाराज, श्री गुरु केदारी महाराज, श्री गुरु सोपान काकासाहेब महाराज यांच्या आशीर्वादाने पुलकित झालेला आपला हा संपूर्ण परळी परिसर आणि या परळी परिसरामधील मोजे पांगरे गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आणि ज्यांची ओळख संपूर्ण परिसराला भजनानंदी अशी म्हणून होती, असे आदरणीय वैकुंठवासी संतराम अण्णा मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण मुंडे परिवार, त्यांचे तिन्ही चिरंजीव आदरणीय सुरेश भाऊ, रमेश भाऊ आणि ओम प्रकाश भाऊ या
तिन्ही सुपुत्रांच्या माध्यमातून आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ त्यांना आवडेल अशी या ठिकाणी कार्यक्रमाची व्यवस्था या परिवाराने या ठिकाणी केलेली आहे. पूज्यपाद आदरणीय भागवताचार्य वासुदेवानंद बाबा यांची या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आज आरंभित झालेली आहे. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारी आहेत. जमलेली सर्व गुणीजन मंडळी, सर्व गावकरी मंडळी, परिसरातून आलेली सर्व नातेवाईक मंडळी, सर्वांच्या चरणी या ठिकाणी सादर नतमस्तक होतो. ज्यांच्या मुखातून आपण आत्ता पहिली चाल ऐकली ते आमचे राजभाऊ महाराज, आदरणीय आमचे पांचाळ महाराज, आमचे इकडं सुनील महाराज आहेत, टाकळीकर भजनी मंडळ आहे. हो, इकडं आमचे आता इंजेगाववरून किशन महाराज आलेले आहेत. हो, कारण राधाकिशन अगोदर असल्यामुळे किशन उशिरा जरी आला तरी चालतो, त्यामुळं काही अडचण नाही. आदरणीय आमचे राधाकिशन महाराज, आता त्यांना गोटू म्हणता येणार नाही ना, आता राधाकिशन महाराजच म्हणावं लागेल. हो, त्यांचीही उपस्थिती आणि महाराज असायलाच हवे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा या ठिकाणी मला क्रमप्राप्त आहे ते आदरणीय आमचे वकील साहेब, आदरणीय आमचे मुसळे साहेब, हो, यांचीही उपस्थिती आहे. खरं तर अण्णांचं जीवन हे पारमार्थिक जीवन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो, अण्णांचा मृत्यू झाला, खरं तर तो मृत्यू पण खूप विलक्षण अशा स्वरूपाचा झाला. काय, अण्णांचा जो मृत्यू झाला आहे तो मृत्यू आपल्या सगळ्यांना विदित आहे की अण्णा कुठं निघाले होते? पैठणला निघालेले होते. पैठणला निघालेले होते आणि पैठणला जात असताना अण्णांचा मृत्यू झाला. काही परत येत असताना, हां, पैठणहून दर्शन घेऊन परत येत असताना अण्णांचा मृत्यू झाला. आज त्या घटनेला महाराज येत्या पुढच्या काळामध्ये 2 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतील. परंतु प्रपंचामध्ये मरण्यापेक्षा परमार्थामध्ये मरणं केव्हाही चांगलं असतं. प्रपंचामध्ये मेलेला माणूस फार तर 2 ते 3 वर्ष जिवंत राहतो, पण परमार्थामध्ये मेलेला माणूस मात्र आजीवन जिवंत राहतो. विठाला विठाला जेव्हा जेव्हा अण्णांची भेट होईल तेव्हा तेव्हा अण्णांच्या तोंडातनं एक शब्द कायम बाहेर पडायचा, राम. हो, हां, राम. राम हा शब्द बाहेर पडायचा. किती नामचिंतन झालं असेल महाराज आपल्याला गणना करता येत नाही. हो, परंतु अखंड रामरायाच्या नामचिंतनामध्ये अण्णांनी आपलं आयुष्य या ठिकाणी खर्च केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा उत्सव त्यांचा या ठिकाणी होतोय. उत्सव कोणाचाही होत नाही, उत्सव कोणाचाही होत नाही. हो महाराज, उत्सव पुण्यवानाचाच होतो, म्हणून तर तिला पुण्यतिथी म्हणतात. पुण्यतिथी का म्हणायचं? त्याचं कारण आहे त्यांनी पुण्य केलेलं आहे म्हणून पुण्यतिथी. त्यांच्या तिथीवर आपण स्मरण केलं तर आपल्यालाही पुण्य लाभतं म्हणून पुण्यतिथी. आणि त्यांच्या सहवासाने अनेकांना पुण्य करण्याची प्रेरणा मिळाली म्हणून पुण्यतिथी. विठाला विठाला पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची गीता पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची गीता सज्जनाची भावे घेता सज्जनाचे नावे, नेगे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी. त्यांच्या स्मरणाने आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. अनेकांना संप्रदायामध्ये आणण्याचं काम अण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे. हो, खरं तर त्यांचं नाव खूप गोड आहे. हो, संत राम. हो महाराज,
संत असल्याशिवाय राम तोंडातच येत नाही. विठाला विठाला अण्णांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराने या ठिकाणी या कार्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. काय आहे, महापुरुषांच्या संबंधी महाराज ही उपक्रम आपण नित्य साजरी केली पाहिजे. का केली पाहिजेत बरं? त्याचं महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या योगानं का होईना आपल्याला परमार्थ करण्याची बुद्धी होते. बरीच माणसं म्हणतात की आम्ही दरवर्षी काय पुण्यतिथी करायची, दरवर्षी काय पुण्यतिथी करायची. तसं नाही आहे. जोपर्यंत पुत्राचं जीवन जिवंत आहे, मुलाचं जीवन जिवंत आहे, तोपर्यंत त्या मुलाने आपल्या आईवडिलाचं स्मरण केलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे. हे त्याचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या विषयी त्या मुलाने सजग राहणं महत्त्वाचं आहे. सजग राहणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच मुलांना तर महाराज दुर्दैव असं आहे, त्यांनी आपली वडील कधी गेले याची तिथी माहीत नसते, आई कधी गेली याची तिथी माहीत नसते. बऱ्याच वेळेला मग आडी अडचणी आली की लोक आमच्याकडे येतात, म्हणे महाराज आमचा बाप गेला होता, त्या सालचं पंचांग तरी काढा. अरे कधी बाप गेला होता तुझा? ते म्हणला आमच्या ढवळ्या म्हैशीनं जेव्हा हाल्या दिला होता तवा बाप गेला होता. आता त्या म्हैशीनं किती दिवस हाल्या दिलेत कोणाला माहिती. अर्थात दुर्दैवी पुत्र काही असे आहेत महाराज की त्यांना आपल्या वडिलांचं स्मरण सुद्धा नाही. भागवतकार अशा पुत्रांना पुत्र म्हणायला तयार नाहीत, उलट ते मूत्र आहेत असा उल्लेख भागवताने केलाय. विठाला 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 या कर्तव्यनिष्ठ मुलांच्या माध्यमातून या कार्याचं आयोजन आहे. आज पहिला दिवस आहे आणि खूप मोठी मोठी मंडळी या कार्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या जय भगवान चॅनलचे श्रीनाथ भाऊ यांची ही उपस्थिती आहे. अगदी कार्यक्रमाला चिरंजीवित्व देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आमचे वैभव महाराज आहेत तिकडं, आदरणीय आमचे तांबडे आबा आहेत, राजेभाऊ आहेत, ही सगळीच मंडळी. सगळ्यांची तर काही नावं मला या ठिकाणी माहीत नाहीत, परंतु सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या अभंगावरती काहीसं चिंतन करण्याचा तुकोबरायाच्या आज्ञेनं प्रयत्न करतो. विठाला विठाला तुम्हाला पहिल्या दिवशीचं कीर्तन का दिलं त्याचं कारण आहे. माझं नाव काय, अगोदर लिंबू टिंबू संपवले पाहिजेत की नाही. हो, त्यामुळं तसं काही नाही आहे, पण अर्थात एक सन्मान म्हणून. आणि खरं तर संपूर्ण सप्ताहामध्ये पहिल्या दिवशीची जी भूमिका आहे हो त्याच्यासारखा भाग्यवान महाराजच दुसरा कोणी नाही. कसं काय भाग्यवान महाराज कोण नाही मला सांगा. रोड तयार करावा का उद्घाटन करावं? हां, उद्घाटन करावं. रोड कोणी का करीना? जो उद्घाटन करील त्याला मात्र काय आहे महाराज किंमत. आणि मला सांगा जगामध्ये किंमत 1 नंबरला आहे का 2 नंबरला आहे? 1 नंबरला. मग माझा नंबर किती आहे? म्हणून माझं पहिलं कीर्तन आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय महाराज आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या स्वरूपाच्या विषयी काही चिंतन करतात. या अभंगाचा आपण विचार जर केला तर महाराज आपल्याला संपूर्ण मानवी जीवनामध्ये 2 पद्धतीनं जीवन जगणारी माणसं आपल्याला आढळून येतील. हो, एक संपन्नतेनं जीवन जगणारी माणसं आहेत आणि एक सफलतेनं जीवन जगणारी माणसं आहेत. हो, 2 मार्गाने माणसं जीवन जगतात. हो, एक तर संपन्नतेनं तरी नाहीतरी सफलतेनं तरी. हो, संपन्न जीवन जे आहे का ते संपन्न जीवन एक दिवस नष्ट होणार आहे, परंतु सफल जीवन जे आहे ते कायम अजरामर राहणार आहे. हो, अजरामर राहणार आहे. म्हणून संत महात्म्याने मला संपन्न जीवनाचा विचार कधीच केला नाही. त्यांनी विचार केलाय तो सफल जीवनाचा. जीवनामध्ये साफल्य मिळणं, सफलता मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक परमार्थिकाचं एक ध्येय असतं की आपण आपलं जीवन सफलतेपर्यंत नेलं पाहिजे. संपन्नता कायम टिकणारी नाही. टिकणारी नाही महाराज. संपन्नता आणि सफलता या 2 मार्गाचा जर आपण विचार केला, संत महात्मे आपल्याला संपन्न दिसणार नाहीत, परंतु त्यांचं जीवन सफलतेशिवाय पूर्ण होणार नाही. संपन्नता पाहून पाहून किती दिवस टिकणार आहे महाराज. जगामधला सगळ्यात मोठा संपन्न व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे रावण. हो, की ज्याचा उल्लेख स्वतः जगद्गुरु तुकोबरायाने आपल्या गाथेमध्ये केलाय. हो, की काय त्या रावणाचं वैभव आहे म्हणे. हो, शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर त्याचे महाराज सोन्याचे.
7 कोटी सोन्याचे. परंतु दुर्दैव मात्र त्याचं असं आहे, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदा येवाडी, सांगा ते कवडी गेली नाही, नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा येवाडी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. 2 प्रमाणात तुकोबरायांचे या संबंधी आलेले आहेत की तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढा मोठा रावण, परंतु महाराज सोबत त्याला कवडी सुद्धा घेऊन जाता आलेली नाही. हो, घेऊन जाता नाही आली महाराज. हो. संपन्नतेचं जे जीवन आहे ना, ते संपन्नतेचं जीवन जास्त काळापर्यंत दाखवता येत नाही. हो, दाखवता येत नाही. जास्त काळापर्यंत दाखवता येत नाही. परंतु सफलतेचं जे जीवन आहे ते मात्र महाराज चिरंजीव पदापर्यंत जाऊन पोहोचतं. काय झालं, मुंबईला कीर्तन होतं माझं मामा, आणि त्या मुंबईच्या कीर्तनामध्ये योगायोगानं कीर्तन ऐकण्याकरता अनिल भाऊ आले. हो, अनिल भाऊ म्हणजे आपले अनिल अंबानी. हो, ते अनिल अंबानी कीर्तनाला आले, बसले कीर्तनाला येऊन. बरं, एवढी मोठी त्याच्या पाठीमागं IPLची बिझी शेड्यूल असताना सुद्धा महाराज ते म्हणले, नाही महाराज तुमचं कीर्तन मला ऐकायचं आहे, आणि त्यामुळे ते कीर्तनाला येऊन बसले. बरं, एकटे नाही आले, येताना वहिनीला सुद्धा सोबत घेऊन आले. त्या अनिल अंबानीच्या मंडळीचं नाव काय? हां, नीता वहिनी. हो, नीता वहिनी त्या पण कीर्तनाला येऊन बसल्या होत्या. मग कीर्तन झालं, आणि तुम्हाला खोटं वाटायला काय? अहो, खोटंच आहे पण ऐका. खोटंच आहे पण ऐका. हो, ते दोघंही कीर्तनाला येऊन बसले, आणि कीर्तनाला येऊन बसल्यानंतर कीर्तन झालं. मग ते मला आग्रह करू लागले, म्हणे महाराज तुम्ही आमच्या घरी चला. मी म्हणलं नाही ना जमणार. म्हणे का नाही जमणार? म्हणलं उद्या मला पांगरीला कीर्तनाला जायचं आहे. हो, आणि त्या पांगरीच्या कीर्तनाला जायला उशीर होत आहे. हो, अगोदरच आमचे रस्ते आता दुरुस्त व्हायला लागले, त्याच्यामुळे मला लवकर जाणं गरजेचं. मला काय तुमच्या घरी येतं? त्या वहिनी म्हणू लागल्या, महाराज तुम्हाला माहीत नाही, आशिया खंडामधली 4 नंबरची इमारत माझी आहे. हो, 700 गाड्या पार्क होतात, 3 हेलिपॅड आहेत माझ्या घरावरती. हो, हेलिकॉप्टर 3 उतरू शकतात. एवढी मोठी माझी वास्तू, एवढी मोठी माझी बिल्डिंग आहे, आणि तुम्ही आमच्या घरी आला असता तर खूप बरं झालं असतो, तुमचे पाय आमच्या घराला लागले असते. मी म्हणलं जमत नाही. योगायोगानं आम्ही ज्या बैठकीमध्ये बसलो होतो, त्या बैठकीमध्ये पृथ्वी गोल होता. मी तो पृथ्वी गोल हातात घेतला, आणि अनिल भाऊला म्हणलं की अनिल भाऊ, आता या पृथ्वी गोलामध्ये मला तुमची इमारत दाखवा. इमारत पृथ्वी गोल फिरवला, आणि पृथ्वी गोल फिरवल्यानंतर त्यामध्ये महाराज भारत, हो अंगठ्या एवढा भारत, हो, त्या भारतामध्ये महाराज आपल्या कांड्या एवढा महाराष्ट्र, हो, आणि त्या कांड्यामध्ये हो, मी म्हणलं आता आपली मुंबई कुठे आहे बघा बरं जरा. हो, पाण्याच्या थेंबा एवढी मुंबई. म्हणलं आता या पाण्याच्या थेंबाच्या मुंबईमध्ये तुमची आशिया खंडातली 4 नंबरची इमारत कुठे आहे तेवढी मला दाखवा. नाही दाखवता आली महाराज. हो, दाखवता येणार सुद्धा नाही. हो, कितीही व्यक्ती संपन्न असला त्याला आपल्या संपन्नतेचं वैभव जगासमोर दाखवता येत नाही. परंतु जी माणसं सफल आहेत ना महाराज, ती माणसं मात्र जोवरी धरातळ, जोवरी क्षितितळ, हो, जोपर्यंत ही पृथ्वी आहे त्या कीर्ती जगाभारी, राहिल्या त्या कीर्ती जगाभारी, राहिल्या त्या कीर्ती जगाभारी, राहिल्या त्या कीर्ती जगाभारी. जगाभारी
ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. हो, संत महात्म्यांची कीर्ती शिल्लक राहत असते. हो, सत्पुरुषांची कीर्ती शिल्लक राहते. एक तर त्यांची कीर्ती शिल्लक राहील, नाही तर त्यांचं ज्ञान शिल्लक राहील, नाही तर त्यांची समाधी शिल्लक राहील. विठाला विठाला संपन्नता मात्र शिल्लक आपल्याला दाखवता येत नाही. सफलता मात्र आपल्याला कायमस्वरूपी दाखवता येते. पण महाराज, ही सफलता आम्हाला मिळेल कशाने? हो, तुकोबराया सांगतात. हो, तो कामने जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका मने जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखिलिया जन्माल्याचे सार्थक. हो, जन्माला आल्याचं सार्थक महाराज भगवंताला पाहिल्यानंतर, हो, भगवंताला महाराज प्राप्त करून घेतल्यानंतर आहे. संपन्नता भगवान पंढरीनाथाच्या दर्शनानं प्राप्त होते. हो, आणि संत महात्म्यांनी ही संपन्नता प्राप्त केलेली आहे. हो, संत महात्म्यांचं जीवन आपण पाहिलं तर त्यांचं जीवन संपन्न नाही, परंतु सफल आहे. हो, त्यांचं जीवन संपन्न नाही. हो महाराज, ज्ञानोबरायांचं जीवन तुम्ही बघा, तुकोबरायांचं जीवन तुम्ही बघा, नामदेवरायांचं जीवन तुम्ही बघा, एक ते नाथराया सोडले तर सगळ्या संतांचं जीवन तुम्ही बघा, त्यांच्याकडं संपन्नता तुम्हाला दिसणार नाही. हो, संपन्नता दिसणार नाही. हो, नामा वाळवंटी कथा करी रक्त्याची लंगोटी, हो, सुंबाचा करदोडा, ही संपन्नता आहे. ही संपन्नता नाही महाराज. हो, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, मुलगा आणि पत्नी अन्न मिळत नाही म्हणून मरावं, ही संपन्नता आहे का? नाही. मुक्ताबाई म्हणते देवाला, निवृत्ती ज्ञानदेव कोर अन्नाचे अन्न, तेव्हा मी लहान होते देवा. देवा मी लहान होते ना, तेव्हा ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा कोरडी भिक्षा मागण्याकरता जात होते. ही संपन्नता आहे? नाही. हो, त्यांच्या जीवनाची संपन्नता नाही, परंतु त्यांचं जीवन मात्र सफल आहे. हो, त्यांचं जीवन मात्र सफल आहे. म्हणे देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. आज संसार संसार सफल झाला गे माय. हो, देखिले पाय विठोबाचे. त्यांचं जीवन सफल आहे, संपन्न नाही. सफलतेपर्यंत जाण्याकरता आम्हाला विठोबाचे पाय बघावे लागतील, म्हणजे त्या पंढरीनाथाचा परिचय आम्हाला करून घ्यावा लागेल. हो,
काय जीवनामध्ये काही गोष्टीचा परिचय व्हावा आणि जीवनामध्ये काही गोष्टीचा परिचय होऊ नये. विठाला विठाला संसाराचा परिचय काय कामाचा महाराज? संसाराचा परिचय आम्हाला सफलतेपर्यंत घेऊन जात नाही. आईशी चयाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. ज्ञानोबराय म्हणतात या संसाराची स्थिती काय आहे? प्रतिक्षण नासत जाणं. त्या संसाराचा काय परिचय आपण करून घेणार आहेत महाराज? काही परिचय करून घेणार नाही. पण माणसांना परिचय करून देण्याची भलती हौस राहते महाराज. हो, भलती हौस, इतकी हौस राहते ना. आणि त्या हौशीचं मोल आम्हाला करावं लागतं. आम्ही जिथं जाऊ ना तिथं माणसं महाराज आपापला स्वतंत्र परिचय करून देतात. म्हणतात महाराज हे आमचा बंगला आहे बरं, बंगल्याचा परिचय. महाराज हे आमचं शेत आहे बरं, शेताचा परिचय. महाराज हे आमचं ट्रॅक्टर, ही गाडी, गाडीचा परिचय. इथपर्यंत ठीक आहे महाराज. एका ठिकाणी आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर महाराज एक माऊली दूध घेऊन आली आणि दूध घेऊन आल्यानंतर महाराज सोबत माणूस होता यजमान. ते म्हणला महाराज तुम्ही यांना ओळखलं का? मी म्हणलं नाही ओळखलं. कारण काय प्रत्येक भागामध्ये परिचय करून देण्याची पद्धत मात्र वेगळी वेगळी आहे महाराज. दूध घेऊन आलेली त्याची पत्नी होती पण त्यानं परिचय मात्र वेगळ्या शब्दामध्ये मला करून दिला. हो काय त्या नांदेड भागामध्ये हो पत्नीला लक्ष्मी असं म्हणतात. नांदेड भागामध्ये हो तिकडं खानदेशामध्ये पत्नीला महाराज ही आमची बाई बरं, हो महाराज ही आमची लक्ष्मी बरं. हो काही काही ठिकाणी पुण्यासारख्या एकदा सुशिक्षित भागामध्ये गेलं तर महाराज ही आमची मिसेस बरं. हा पत्नीचा परिचय. हो आणि त्या माणसाने मला परिचय करून दिला. म्हणे महाराज तुम्ही ओळखलं का हे जे दूध घेऊन आल्यात त्या कोण आहेत? तर मला नाही बाबा. हो तुझ्या शेतीचा परिचय झाला, गाडीचा परिचय झाला, तुझ्या बंगल्याचा परिचय झाला, आता घरच्याचा परिचय होण्याचा काही संबंध नाही. नाही पण महाराज तुम्हाला परिचय असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीत का या कोण आहेत? मला नाही माहीत बाबा. ते मला महाराज हे आमचं बारदान आहे. त्यानं परिचय काय करून दिला? हे आमचं बारदान आहे. दूध घेऊन ती माऊली आली, दूध पिणं झालं तोपर्यंत हा बाहेर गेला होता आणि ग्लास नेण्याकरता ती माऊली आली. मी त्यांना विचारलं म्हणे का हो ज्यांनी तुमचा परिचय बारदान म्हणून करून दिला ते तुमचे कोण? आता ही पण त्याचीच बायको. ती म्हणली जाऊ द्या ना महाराज कशाला परिचयाच्या नादी लागता, ते आमचं भंगार आहे. विठाला विठाला आता या भंगाराच्या परिचयानं आणि या बारदानाच्या परिचयानं आपलं काही कल्याण होणार आहे का? काही कल्याण होणार नाही. आपलं कल्याण एक तर संताच्या परिचयानं होईल किंवा आपलं कल्याण भगवंताच्या परिचयानं होईल. भगवंताचा परिचय तुकोबराया करून देतात. 3 पद्धतीनं तुकोबरायाने या अभंगामध्ये भगवंताचा परिचय करून दिलाय. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलंय आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलंय. पहिल्या 3 चरणामध्ये भगवंताच्या वरच्या भागाचं वर्णन केलंय आणि शेवटच्या भागामध्ये आतल्या भागाचं वर्णन केलंय. पहिल्या 3 चरणामध्ये बाह्यांगाचं वर्णन केलंय आणि शेवटच्या चरणामध्ये अंतरंगाचं वर्णन केलंय. विठाला विठाला आता हे तटस्थ लक्षण काय आणि स्वरूप लक्षण काय ही सांगण्याची ही काय वेळ नाही. हो पण तरी पण एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगून मी जाईल. हो स्वरूप लक्षण म्हणजे काय आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय? जे लक्षण कायमस्वरूपी असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणा आणि जे लक्षण कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणा. हो बघा तुम्ही आता तुकोबरायाने पहिल्या 3 चरणामध्ये भगवंताचा तटस्थ स्वरूपानं परिचय करून दिलाय. हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हो भगवान विटेवरती उभा आहे. कायमचा विटेवर आहे का उभा तो? कधीतरी त्याला विटेच्या खाली यावं लागलं असेल ना. कधीतरी खाली यावं लागला असेल ना. तो खाली आलाय महाराज. आपल्याकडे भरपूर प्रसंग आहेत तो भगवान विटेवरून खाली आल्याचा. सण दिवाळीचा आला, नामारावळाशी गेला. दिवाळीचा सण आला, नामदेवराया पंढरीनाथाकडे गेले आणि पंढरीनाथाला सांगितलं म्हणे देवा अरे सगळं पंढरपूर आता अभ्यंग स्नान करायले आणि माझ्या आईची अशी इच्छा झाली की तू पण दिवाळीच्या स्नानाला घरी यावं. पंढरीनाथानं सांगितलं बाबा मी आलो असतो पण आता काकड्याची वेळ झाली आणि काकड्याच्या वेळेला जर मी तर नसेल तर सगळे पुजारी माझ्या नावानं बोंब मारतील ना. मला काही जमणार नाही. नामदेवराया म्हणले देवा आता मला कशाला शिकवायला? तू एक काम कर ना, तुझ्या जागी मी राहतो आणि माझ्या जागी तू जा. ते म्हणले अशी जागेची आदला बदल करायला परवडत नाही रे सध्या. कारण जागा महत्वाची आहे. विठाला विठाला
विटेवरची जागा असू द्या नाही तर घरची जागा असू द्या, जागा महत्वाची. विटेवरती मला उभा राहायचंय. नामदेवराय म्हणले देवा एक काम करा, तुम्ही खाली व्हा, मी तुमच्या जागेवरती उभा राहतो. कारण तुमच्याकडे 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत. त्यापैकी स्वरूपता नावाची मुक्ती तुम्ही आम्हाला द्या. स्वरूपता नावाची मुक्ती दिली म्हणजे भगवंताचं सगळं स्वरूप त्या भक्ताला प्राप्त होतं. हो, फक्त 3 गोष्टी त्या भक्ताला मिळत नाहीत. हो, श्रीवत्सलांचन, लक्ष्मीचं पतित्व आणि जगत कर्तव्य. विठाला विठाला देवानं आपल्याला स्वरूपता जरी दिली तरी श्रीवत्सलांचन भेटत नाही, लक्ष्मी पतित्व भेटत नाही आणि जगत कर्तृत्व भेटत नाही. महाराज या 3 बाबी अलग राहतात. हो, अलग राहतात. भगवंताचं सगळं स्वरूपतेने या ठिकाणी मिळतं. भगवान म्हणतात नामा पण तुला माहिती का विटेवरती उभा राहणं एवढं सोपं नाही रे. आता पुजारी येतील, उन्हवणी शिळवणी पाणी तुझ्या अंगावरती घालतील, गार पाणी पडलं तर अंग चोरून घेशील, जमणार नाही. बरं नामा मला देवा माहिती रे, मला दररोज काकड्याला मी येतो. म्हणे गरम पाणी टाकलं तर अंग आकसून घ्यायचं नाही. बरं देवा मला माहिती आहे. बरं तुझ्या अंगावर पंचामृताचं स्नान होईल, दही दूध तूप टाकलं जाईल, मध टाकलं जाईल, अंग चोरायचं नाही. बरं नामदेवराय म्हणले देवा दररोज बघायलो रे, मी मला माहिती आहे, तू अगोदर अभ्यंग स्नानाला निघून जा. आणि मग महाराज भगवान पंढरीनाथाच्या विटेवरती नामदेवराय विठ्ठल म्हणून उभा राहिले आणि परमात्मा घरी निघून गेले अभ्यंग स्नानाकरता. आता मग तिकडे पूजा सुरू झाली आणि पूजा सुरू झाल्यानंतर पुजारी आले, काकडा आरती सुरू झाली. उठा पांडुरंगा प्रभात समयोपाताला सुरू झाला काकडा. आणि काकडा सुरू झाल्यानंतर मग एक एक उपचार भगवंताचे सुरू झाले. हो, भगवंताला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालण्यात आलं. हो, पंचामृताचं स्नान घालण्यात आलं. हो, लोण्याचा गोळा समोर आला. महाराज हो, नामदेवराय बघत होते, म्हणले लोण्याचा गोळा समोर आलाय, वा वा चांगली गोष्ट आहे. नेमका हा पदार्थ काय आहे जरा बघितलं तरी पाहिजे म्हणून किंचित डोळे उघडून महाराज तो पांढरा 1.25 किलोचा लोण्याचा गोळा बघितला आणि नामदेवरायाचं मन त्या लोण्याच्या गोळ्यावरती गेलं. हो, नामदेवराय म्हणले जर आपण खाऊन बघूया थोडा, काय हरकत आहे. आणि मग नामदेवरायाने महाराज जीभ काढली आणि जीभ काढून महाराज त्या लोण्याला स्पर्श करून छटाकभर लोणी गटकून गिळून घेतलं. आणि महाराज त्या लोण्याचा स्वाद पाहिल्यानंतर नामदेवराय म्हणले आत्ता कळालं, हो या देवामध्ये बळ कुठून येतंय. तर आत्ता कळालं, इतके दिवस माहीत नव्हतं याच्यामध्ये ताकद कुठली येते. तर हा एवढा लोणी खातो म्हणून त्याच्या अंगात ताकद येते एवढी. ते लोणी चवदार लागलं महाराज. आणि काय माणसाची वासना अशी आहे महाराज, एकदा ती गुंतली ना तिला हवा हवं वाटत राहतं. न जातु काम कामान उपभोगे न शाम्यते हविष्या कृष्ण वर्तमेव भूय एव अभिवर्धते. पुन्हा 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 नामदेवराया महाराज थोडं थोडं लोणी खाऊ लागले. आणि खाता खाता 1/4 किलो लोणी नामदेवरायांनी फस्त केलं. आणि पुजाऱ्याच्या हाताला नामदेवरायाच्या गरम गरम जिभेचा स्पर्श झाला. आणि डोळे झाकलेल्या पुजाऱ्याने उघडून बघितलं तर महाराज 1/4 किलोचा तो लोण्याचा गोळा पार कमी झालेला होता. महाराज देवानं लोणी खाल्लं, हो देवानं लोणी खाल्लं, पण याचा आनंद पुजाऱ्याला झाला नाही. हो, पुजाऱ्याला झाला नाही. पुजारी म्हणू लागला जर देव असाच लोणी खाऊ लागला तर उद्यापासून माझ्या लेकरा बाळाचं काय. हो, माझ्या लेकरा बाळाचं काय, त्यानं लोणी कसं खायचं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. हो, तो विटेवरती उभा आहे परंतु विटेवरून खाली आला की नाही, आलाच महाराज. हो, आलाच खाली. खाली यावं लागलं त्याला. हे काय आहे, तटस्थ लक्षण आहे. हो, तुकोबराय म्हणताय सुंदर ते ध्यान. आता तो सुंदर आहे, सद्यस्थितीला तो सुंदर आहे, परंतु जेव्हा त्याने वराह अवतार धारण केला होता तेव्हा सुंदर आहे का तो, तेव्हाही सुंदर नाही. हो, म्हणजे सुंदर ते ध्यान हे तटस्थ लक्षण होतं. उभे विटेवरी तटस्थ लक्षण होतं. बर बर बर. हो, म्हणे तिने अंगावरती पिवळा पितांबर धारण केलाय. बरं, पिवळा पितांबर त्याचा कायमचा आहे का, नाही. कधीतरी त्याचा पितांबर निसटला असेल ना, कधीतरी तो पितांबरा वाचून राहिला असेल ना, राहिलाय महाराज. हो, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच महाराज सगळा संत मंडळीचा मांदियाळा गोळा झाला. आणि संत मांदियाळी गोळा झाल्यानंतर नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. आणि त्या कीर्तनामध्ये महाराज मोठे मोठे महात्मे कीर्तनाला उभा. हो, ज्ञानोबराय उभा, जनाबाई महाराज उभा. हो, जनी मने ज्ञानदेवा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कीर्तनामध्ये नामदेवरायाच्या रंग इतका चढला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायचे बोले कबीर. मग तेव्हापासून ही कंबर बांधण्याची पद्धत सुरू झाली. विठाला विठाला तेव्हापासून कीर्तनामध्ये कंबर बांधण्याची पद्धत. आमच्या वास्कराच्या फडावरती तर सगळ्या टाळकऱ्याने सुद्धा कंबर बांधणं काय आहे, बंधनकारक आहे. आपापल्या फळ परंपरेचे ते काय आहेत, हे नियम आहेत महाराज. हो, पितांबर देवाचा गळा आला की नाही बोला. हो, तुळशी हार गळा काश्य पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. बर, मकर कुंडले तळपते श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित. आता भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. आता तो कौस्तुभमणी कायमचा आहे का? नाही. हो, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. भगवंताने गळ्यातला कौस्तुभ काढला आणि आपल्या हातामध्ये घेतला. म्हणे काय घेतला? कारण तिन्ही देवाची परीक्षा पाहण्याकरता हो सर्व ऋषींनी भृगु ऋषींना नियुक्त केलं आणि भृगु ऋषी शंकराची ब्रह्मदेवाची परीक्षा पाहून वैकुंठामध्ये आले. आता हा आपल्याला लात मारणार आहे हे देवाला माहिती आहे. हो, लात मारणार आहे हे देवाला माहिती आहे. पण देवाने विचार केला, माझ्या भक्ताने मला लात मारावी आणि माझ्या छातीतला मणी जर माझ्या भक्ताच्या पायात घुसला तर तो घुसू नये म्हणून फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. या पद्धतीनं भगवंताने कौस्तुभने सुद्धा काय केलेला आहे, कधी कधी काढलेला आहे. म्हणून या पहिल्या तिन्ही चरणामधली जी लक्षणं आहेत ना, ती लक्षणं महाराज तटस्थ स्वरूपाची लक्षणं आहेत. आणि भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. हो महाराज, सर्व सुख हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाकरताच सगळ्याची धावपळ चालू आहे. हो, सगळ्यांना काय हवंय, सुखच हवंय. हो, आणि त्या सुखाचा मूर्तिमंत पुतळा कोण असेल तर पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याचा जो परिचय तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. ज्ञान उभे विटेवरी ज्ञान ज्ञान
महाराज या भगवंताचा परिचय करून देत आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुकोबराय म्हणतात की तो परमात्मा सुंदर आहे. आता सुंदर कशाला म्हणतात बरं? आपल्याकडे सुंदर शब्दाची परिभाषा काय? आपण सुंदर कोणाला म्हणतो? गोऱ्याला म्हणतो का काळ्याला म्हणतो? हा, गोऱ्याला म्हणतो. आणि हा बाबा कसा आहे? नुसता काळा नाही, ठाईचाची काळा अनादि बहु काळा मनोनिवेदा चाळा लावी लागे माय. काळ्याला कोणी सुंदर म्हणतं का? काळ्याला कोणी सुंदर म्हणत नाही. बर, ठीक आहे, हरकत नाही. सुंदरतेमध्ये काळा रंग आलाय त्यामुळे या भगवंताला सुंदर म्हणता येत नाही. स्वरूपानं सौंदर्यानं तो काळा आहे. बरं, त्याचा स्वभाव तरी धड आहे का? हा, कोणाचा? या ज्याला तुकोबराय सुंदर म्हणतात त्याचा. माणसं म्हणतात बाबा माणूस वानानं कसा का असना पण गुणानं तरी चांगला राहाव. याचा एक तरी गुण चांगला आहे का मला सांगा? आता मला सांगा, चोरी करणं हा गुण चांगला आहे? नाही. खोटं बोलणं हा गुण चांगला आहे? नाही. मग हा देव सुंदर कसा? तुकोबराय, आमची शंका आहे तुमच्याकडं. तुम्ही म्हणताय तो परमात्मा सुंदर आहे, परंतु आम्ही त्या भगवंताला सुंदर मानायचं कसं? कारण काळा रंग हा सुंदरतेमध्ये येत नाही. सुंदरतेमध्ये येत नाही. खोटं बोलणं सुंदरतेमध्ये येत नाही. चोरी करणं सुंदरतेमध्ये येत नाही. विठाला विठाला सुंदर म्हणायचं कशाला? त्याची सोपी व्याख्या आहे बघा. दूरदर्शनचं एक बोधवाक्य. दूरदर्शन आता त्या डिश टीव्ही मुळे निघून गेलं महाराज. सत्यम शिवम, आणि जे सत्यम आहे जे शिवम आहे त्यालाच काय म्हणायचं? सुंदरम. तो परमात्मा सुंदर आहे. अर्थात हा काळा आहे. काळ्या रंगाला आपण सुंदरतेचं द्योतक म्हणू शकू का? नाही. बरं, हा नुसता काळा नाही ना महाराज, अनादि काळा आहे तो. बरं बरं बरं. म्हणजे हा काळा रंग प्रतिनिधित्व करतो कशाचं? एरवी महाराज आपल्याकडे जर एखादं शुभ काम असेल, शुभ कार्य असेल, तर त्या शुभ कार्यामध्ये आपण काळे कपडे घालतो का? काळे झेंडे दाखविले जातात. कशा करता? निषेधा करता. काळा रंग हा रंग कशाचं द्योतक आहे? निषेधाचं द्योतक आहे. आणि देवाने जो रंग धारण केलाय, आपला पांडुरंग कसा आहे? काळा आहे. तो काळा आहे महाराज. तो काळा आहे. महाराज, काळा रंग भगवंताला का आला? याविषयी अनेक चर्चा महापुरुषांनी केलेली आहे. खरं तर त्याचं नाव काय आहे? काळूरंग नाव आहे का त्याचं? नाही. त्याचं नाव काय आहे? पांडुरंग. पांडू म्हणजे पांढरा. जो पांढरा आहे, जो गोरा गोरा पाना आहे, त्याचं नाव काय आहे? पांडुरंग. मग पांडुरंग जर गोरा पाना असेल तर मग हा काळा झाला कसा? विठाला विठाला यानं काही बरे वाईट धंदे केले का म्हणून हा काळा झाला का? जीवनामध्ये माणसं सगळं मान्य करतील, पण काळा लावून घेणं मान्य करतील का? नाही हो. काळा रंग आमच्याकडं म्हणजे टाकून दिलेला रंग आहे. व्यवहारामध्ये काळ्या रंगाला आम्ही किंमत देत नाही. महाराज, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून काळ्या रंगाला सौंदर्यामध्ये मार्क पडत नाहीत महाराज. पडत नाही. पण तरी सुद्धा तो पांडुरंग परमात्मा काळा आहे महाराज. मग या काळ्याला तुम्ही सुंदर म्हणता कसं? ठीक आहे, रंगानं काळा असं नका, त्याचे गुण तरी चांगले पाहिजेत ना. याचे ठिकाणी अवगुण मोठा, चोऱ्या करोनी भरशी पोटा. याच्या ठिकाणी अवगुण मोठा कोणता आहे? चोऱ्या करणं हा त्याचा अवगुण आहे. हा, बरं बरं. आता मला सांगा, खोटं बोलणं चांगलं की वाईट? आपल्याकरता वाईट, राजकारण्याकरता चांगलं. विठाला विठाला खोटं बोलणं वाईट आहे. आणि हा बाबा खोटं बोलला नाही का? आता यानं माती खाल्ली नव्हती का? माती खाल्ली नव्हती का? यानं खाल्ली होती माती, पण माती खाल्ली असताना सुद्धा तो काय म्हणतो? आई गाई नाही खादली मी माती. बळीराम दादा खोटं, हाच खोटं बोलत होता.
नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्याभिशंसिनः यदि सत्यगिरस्तरयी समक्षम पश्य मे मुख. हा खोटं बोलला नाही का? बोलला महाराज खोटा. हो बर, खोटं बोलणं हे सौंदर्यामध्ये येत नाही. चोऱ्या करणं हे सुद्धा सौंदर्यामध्ये येत नाही. महाराज याची चोरी करायची पद्धत महाराज इतकी मोठी आहे. यानं कृष्ण अवतारातच चोऱ्या केल्यात यात नवल नाही. महाराज तोच कृष्ण परमात्मा जगन्नाथाच्या रूपानं जगन्नाथपुरीला जाऊन विराजमान झाला. हो, आणि जगन्नाथपुरीला विराजमान झाल्यानंतर त्या जगन्नाथ भगवंताचं स्मरण करण्याकरता हो माधवदास नावाचे खूप मोठे संत त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला निवास करून होते. आणि माधवदासांचा भाव म्हणजे मित्रत्वाचा भाव होता. काय? भक्ती करत असताना त्या भगवंताशी आपण कुठला तरी संबंध जोडला पाहिजे. भक्ती करत असताना संबंध जोडला पाहिजे महाराज. हो, तो माझा मित्र आहे, तो माझा पती आहे, तो माझा मालक आहे. कुठल्या ना कुठल्या संबंधानं आपण त्याच्याशी जोडल्या गेलो पाहिजेत. आपण भक्ती करत असताना भक्ती आपण करतो पण आपण संबंध जोडत नाही. तुकोबरायाने संबंध जोडलाय महाराज. हो, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. संबंध जोडलेत, प्रत्येक संतांनी संबंध जोडलेत. आपण संबंध जोडत नाही. हो, माधवदासांचा संबंध मित्रत्वाचा संबंध होता. आणि मग एके दिवशी जगन्नाथ प्रभू माधवदासांकडे आले आणि माधवदासाला म्हणले, अरे मला एक मदत करणं. म्हणे काय मदत करायची? माझं पोटच भरत नाही. म्हणे पोट भरत नाही? देवा मग तुझ्या नैवेद्याची व्यवस्था करू का? नाही म्हणे नैवेद्याला एवढा मोठा भात येतो पण एवढा मोठा भात येऊन सुद्धा माझं पोट भरत नाही. म्हणे का पोट भरत नाही? देवानं सांगितलं म्हणे काय माधवा, मला चोरीचं खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. मला काहीतरी चोरीचं खावं लागतंय. चोरीचं खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नाही. मला असं वाटतं की तू मला मदत करावी. माधवदास म्हणले, देवा चोरी मी चोरी करणार नाही. देव म्हणले, तू नको चोरी करू रे बाबा, पण चोरीला माझ्यासोबत चल. माधवदास म्हणले, देवा तुझं तू जाय आणि काय चोरी करायची ती करून ये. देव म्हणले, मला एकट्याला चोरी करता आली असती तर मी केव्हाच चोरी केली असती, पण मला कुणी ना कुणीतरी सोबती लागतो. हो, सोबती लागल्याशिवाय मला चोरी करता येत नाही. म्हणणं काय तुझं? म्हणे काय नाही, तू फक्त माझ्यासोबत चल. म्हणे काय चोरी करायची? काय नाही रे, आपला तो विशाल राजा आहे ना, त्या विशाल राजाची समुद्राच्या काठावर नारळाची बाग आहे. आपण जाऊ आणि नारळ चांगले चांगले नारळ आपण तोडून खाऊ. माधवदास सोबत आले आणि मग त्या नारळाच्या बागेमध्ये जाऊन भगवान सरळ माकडासारखं वर चढले, नारळ तोडले, नारळ खाऊ लागले. इतक्यामध्ये महाराज बागेचे जे रखवालदार होते त्यांना जाग आली. म्हणे चोर घुसले आपल्या बागेत. कोण घुसले चला बघूत. आता बाबा हा चोरी करायतही पटाईत आणि निष्ठून जाण्यामध्ये सुद्धा कायद्याच्या सगळ्या पळवाटा त्याला माहिती आहेत. 2-2 वकील आहेत नाही तर त्यामुळं काही अडचण नाही कायद्याच्या पळवाटा काढायला. पळवाटा त्याला माहिती आहेत महाराज. भगवान लगेच पळून गेले, पण भगवान पळून गेल्यानंतर चोर सोडून संन्याशाला फाशी. महाराज सापडलो कोण? हे माधवदास महाराज. हो, भगव घातलेला अंगावरून शिपायाने पकडलं. म्हणे लाज वाटाली तुम्हा महाराज लोकांना? हो, महाराज असून तुम्ही असे धंदे करतात, कळत नाही तुम्हाला? आकलीचा भाग नाही. महाराज सपाट्यात सापडूच नाही लोकांच्या. हो, सापडल्यानंतर महाराज 7 जन्माचे सगळे गुन्हे त्याच्या तोंडावर जाहीर होतात. त्याच्या तोंडावर जाहीर होतात. आणि इतक्यामध्ये पकडून राजदरबारी महाराज उभा केलं. आणि दरबारामध्ये उभा केल्यानंतर आता अडचण अशी होती, राजा जो होता तो माधवदासांचा शिष्य होता. आपल्या गुरुलाच हातकड्या घातलेल्या बघितल्यानंतर राजा धावत आला, हातकड्या सोडल्या आणि विचारलं, म्हणे गुरु महाराज तुमच्या हातामध्ये हातकड्या? असं कसं हो, असं कसं? महाराज त्या माधवदासांचा असा अधिकार होता, माधवदासांना संडास लागली होती तर माधवदासाची सगळी संडास साफ करायचं काम जगन्नाथानं केलं होतं. आणि ते काम 14 दिवसापर्यंत चाललं होतं. म्हणून रथयात्रा झाल्यानंतर आजही 14 दिवस ते मंदिर बंद असतं. कशा करता? औषध उपचार करण्याकरता. ते औषध उपचार जगन्नाथाचे नव्हते, ते औषध उपचार माधवदासांचे होते महाराज. कारण माधवदास 14 दिवस आजारी होते. 14 दिवस आजारी. अधिकार मोठा माधवदासांचा होता. म्हणे तुमच्या हातामध्ये हातकड्या आल्या, कशामुळे आल्या? म्हणे चोरीमुळे आल्या. म्हणे गुरुवर्य तुम्ही चोरी? अहो मला सांगायचं ना. म्हणे अरे बाबा मी चोरी नाही केली, पण ते न केली ना त्याच्याकरता मला यावं लागलं ना. म्हणे त्याच्याकरता म्हणजे? त्या जगन्नाथा करता. जगन्नाथानं चोरी केली. कशाची चोरी केली? म्हणे या नारळाची चोरी केली.
राजा म्हणला असं आहे का, देवाला चोरी करण्याची इच्छा झाली की हरकत नाही, ही 3000 एकरची बाग आजपासून जगन्नाथाचीच. त्या दिवसापासून आजपर्यंत सुद्धा ती महाराज नारळाची 3000 एकराची बाग आजही जगन्नाथाच्या नावाने, आजही जगन्नाथाच्या नावाने. चोरी करणं हा त्याचा स्वभाव गुणधर्म आहे. मग हा सौंदर्यामध्ये येतो का? येत नाही. काळा रंग सौंदर्यामध्ये येतो का? येत नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही खोटं सांगता का? काय म्हणणं आहे तुमचं? तुकाराम महाराज खोटं सांगतायत का? नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज त्यांना सुंदर म्हणतायत त्या अर्थी त्या सुंदरतेच्या पाठीमागं काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे. विठाला विठाला काय संत साहित्य अभ्यासत असताना नुसत्या शब्दार्थावरती जाऊन जमत नाही. त्या शब्दार्थाच्या पाठीमागं असलेला लक्षार्थाचाही विचार, गोलार्थाचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. हो, संतांची समाधी भाषा आपल्याला समजणार नाही, परंतु संतांचा शब्दार्थ महाराज वेदांताच्या परिभाषेनं लक्षार्थामध्ये आणून त्याची उकल मात्र आपल्याला नक्की करता येते. हो, तुकोबराय सुंदर म्हणतात. हो, का सुंदर म्हणतात? तो काळा आहे म्हणून सुंदर म्हणतात. काळा रंग कशाचं द्योतक आहे? हो, व्यवहारातल्या लोकांनी सांगितलं निषेधाचं. हो, परंतु परमार्थामधले लोक म्हणतात की काळा रंग हा निषेधाचं द्योतक आहे, परंतु मायेच्या निषेधाचं द्योतक आहे. मायेच्या निषेधाचं द्योतक आहे. माया काढून टाकायची असेल तर काळा रंग अंगाला लावून घ्यावा लागतो. काळा रंग. आणि काळ्या रंगाचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे महाराज, आजपर्यंत जीवनामध्ये तुम्ही कोणत्या रंगात रंगलेले असनात का? तुम्ही कोणत्याही रंगात रंगा, परंतु पाठीमागलचे रंग जर महाराज मोडून टाकायचे असतील तर त्याच्यावर कोणता रंग मारावा लागतो? काळा रंग मारावा लागतो. आचारसंहिता सुरू झाली म्हणजे पाट्यावर कोणता रंग लागला जातो? माग काय हे दिसलं न पाहिजे. आजपर्यंत आम्ही पाठीमागं काय केलंय? हो, आजपर्यंत आम्ही पाठीमागं काय केलंय? जेव्हा आम्ही पंढरीनाथाची शरणागती स्वीकारतो ना, देव सांगतो हे ना, काही केलेलं असू द्या, मूड पापी जैसे तैसे कसे का असणार, माझ्या दरबारात आलेत ना, माझ्या भक्तीला लागलेत ना, मग ते आता माझे. हो, आता ते माझेत हे सांगण्याकरता भगवंताने काय केलंय महाराज? काळा रंग धारण केलाय. हो, म्हणे तो पांढराच होता. पांढरा काय झालं, एकदा गवळणी भगवंताला चिडवायला लागल्या. म्हणे कृष्णा, अरे यशोदा राणी गोरी, नंदराज गोरे, आणि तूच कसा काळा रे? बहुतेक तुला भाकरीवर विकत घेतलंय. हो बघ, बलराम दादा गोरा आहे, बलराम दादा गोरा आहे आणि तूच काळा. यशोदा आणि नंदराज तुझे खरे मायबाप नाहीत, तू काळा आहेस. सगळेजण महाराज जेव्हा असे चिडवू लागले, रडत रडत भगवान यशोदा राणीकडे आले आणि यशोदा राणीला म्हणू लागले की मैया, तुम्हाला भाकरीवर विकत घेतलंस का ग? यशोदा म्हणले नाही बाळा, तू मला भाकरीवर घेतलं नाहीस, मग तू गोरी, नंदराज गोरे, मग मी काळा कसा सांग? मी काळा कसा सांग? तेव्हा यशोदा म्हणते कृष्णा, तुला माहित नाही रे, तू जेव्हा जन्माला आला होतास का तेव्हा काळा काळा अंधार पडला होता. तू गोराच होता जन्माला आला होतास तेव्हा, पण सगळ्यात अगोदर तुला कोणी बघितलं? त्या काळ्या अंधारानं. आणि त्या काळा अंधारानं तुला बघितलं आणि तुझ्या अंगावर जे काळा अंधार येऊन बसला तेव्हापासून तुझं जे काळं झालं, म्हणजे तू जो काळा झालास, हो ते काळाच झालास. भगवान म्हणले आई मला हे कारण पटत नाही. म्हणे तू काळा का आहेस माहितीये? म्हणे जेव्हा तुझा जन्म झाला ना, तुला बघण्याकरता अनेक गवळणी आल्या. अनेक गवळणी आल्यानंतर त्या नटून थटून सजून आल्या, शृंगार करून आल्या, आणि शृंगार करून आल्यानंतर हो तुझ्याकडं त्या एकटक बघू लागल्या. आणि मग एकटक बघत असताना त्यांच्या डोळ्यामधलं जे काळं काळं काजळ होतं का, ते वाऱ्यानं उडून उडून तुझ्या पांढऱ्या पांढऱ्या अंगावर पडलं आणि तू पांढरा असलेला पांडुरंग काळा झालास. भगवान म्हणतात आई मी काळा का झालो ग? यशोदा म्हणते कृष्णा, तू जगाचा मालक आहेस. हो, काळा रंग हा पापाचा आहे, तू भक्ताचे पाप खेचून घेतोस ना, म्हणून तू काळा झालास. विठाला 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 विठाला. रंग जो आहे तो काळा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. जगामध्ये सर्वात शुद्ध कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. हो, हे सांगण्याकरता भगवंताने महाराज काळा रंग अंगावरती धारण केला. म्हणजे शुद्ध रंग कसं काय? उन्हाळ्याचे दिवस असावेत, तहान लागलेली असावीत, शेतामध्ये आपण गेलेलो असावेत, आणि मग पाण्याचा शोध घेत असताना अचानक एक विहीर दिसावी, पाण्यानं भरलेली विहीर असावी आणि स्वच्छ पाणी असावं. वाकून बघावं, आणि वाकून बघितल्यानंतर महाराज
बघितल्यानंतर माणूस सहजच म्हणून जातो, वा पाणी कसं आहे, काय काळं क्षार आहे. काळं क्षार आहे म्हणजे ते पाणी कसं आहे, शुद्ध आहे. हो, ते पाणी कसं आहे, शुद्ध आहे. हो महाराज, पाणी शुद्ध आहे. त्या शुद्धतेचं प्रतिनिधित्व करण्याकरता भगवंताने काय स्वीकारलाय, रंग काळा. हो, काळा रंग त्या भगवंताचा आहे आणि तो काळा रंग शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो. भक्ताचे पाप खेचून तो घेतो, पाठीमागलचं सगळं पुसून टाकतो आणि भगवान आपल्या भक्ताला समाविष्ट करून घेतो. हे दर्शवण्याकरता महाराज काळा रंग भगवंताने धारण केलाय. म्हणून तुकोबराय बोलतायत, सुंदर ते ध्यान. भगवान खोटं बोलला, भगवंत खोटं बोलले. मग खोटं बोलणं हे सुंदर कसं होईल. आणि भगवान खोटं बोलले, परंतु खोटं बोलत असतानाही हो सत्याची सुरक्षा व्हावी म्हणून भगवान खोटं बोलले. काय शास्त्रकाराने काही ठिकाणी आपल्याला खोटं बोलायला परवानगी दिली. हो, काही ठिकाणी समजा एखाद्याचं लग्नच होत नसेल आणि खोटं बोलून जर लग्न होत असेल, हो एखाद्याचं लग्न होत नसताना खोटं बोलून लग्न होत असेल तर महाराज खोटं बोलायला हरकत नाही. हो, खोटं बोलण्यामुळं एखाद्या गायीची हत्या वाचत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. खोटं बोलण्यामुळं एखाद्या सती पतिव्रतेचा जीव किंवा तिची इज्जत वाचत असेल तर महाराज खोटं बोलायला हरकत नाही. आणि खोटं बोलण्यामुळं एखाद्याचा प्राण वाचत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. विठाला विठाला भगवान खोटं बोलले. भगवान खोटं बोलले. सगळा इतिहास काढून तुम्ही बघा, त्या प्रत्येक खोटे बोलण्याच्या पाठीमागं भगवंताने जगाचं कल्याण केलंय, जगाचं हित केलंय. म्हणून भगवंताचं असत्य सुद्धा कसं आहे, सुंदर आहे. अहो मला सांगा तुम्ही, आपल्या असत्याला आपल्या खोटेपणाला लोक किंमत देतात का, नाही. पण भगवंताचा असत्य, भगवंताचा खोटेपणा किती किमतीचं आहे महाराज. गेल्या 5000 वर्षापासून त्याच्या खोट्या लिलेचे, त्याच्या खोटेपणाचेच पवाडे आपण आनंदानं गातोय ना महाराज. एकही कीर्तन त्याची खोटी लीला सांगितल्याशिवाय आपलं पूर्ण होत नाही. हो, काल्याचं कीर्तन होतं का पूर्ण, त्याच्या खोट्या खोड्या सांगाव्याच लागतात महाराज. हो, सांगाव्याच लागतात. त्याचं खोटं हे सुंदर आहे. हो महाराज, त्याचा रंग सुद्धा कसा आहे, सुंदर आहे. आणि अजून एक आपण अवच्छेदक म्हणलं होतं की चोरी करणं, आपण अगोदर म्हणलं होतं की हे चुकीचं काम आहे. हो, चोरी करणं असुंदरतेमध्ये येतं, तरी सुद्धा आपण चोरीला सुंदरता या ठिकाणी देतो. म्हणे त्यानं चोरी केली, कशाची चोरी केली आहे, म्हणे स्वभक्त चित्तरंजनम, भक्ताच्या चित्ताची चोरी करण्याचं काम. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्त चोरण्याचं काम तो करतो. आणि म्हणून महाराज त्याचा चोरी हा अवगुण सुद्धा गुणामध्ये काय होत असतो, कन्वर्ट होत असतो. बऱ्याच वेळेला वरून वाईट दिसणाऱ्या गोष्टी आतून चांगल्या असतात महाराज. एक बाप आला घरी आणि बापानं पोराला सांगितलं, हे बघ तुझं लग्न जमून आलोय. लग्न जमून आलं, ते मला असं कसं, माझे चहा नाही, पोहे नाही, मी पोरगी बघितली नाही, मित्रमंडळी सोबत नाही, आणि माझं लग्न असं कसं काय जमून तुम्ही आलात. ते म्हणले, अरे येड्या, अगोदरच कोणी पोरगी द्यायला तयार नाही, कसं तरी पाहुण्याची सोयरीक झाली, बैठकीत ठरला विषय, लग्न जमून आलो. ते म्हणले, मला पोरगी तरी बघायला पाठवायचं ना तुम्ही. आणि ते म्हणले, पोरगी काय बघायची, जुन्या काळामध्ये कोण पोरी बघत होतं, होय बाबा तुम्ही बघितली का, नाही महाराज, जुन्या काळामध्ये कोणीच बघत नव्हतं. जे पदरात पडल, पदरी आलं, पवित्र झालं, माणसं म्हणायची. आम्ही का पहिल्या पुरीच बघितल्या काय, ते म्हणलं तुमचा काळ वेगळा होता, माझा काळ वेगळा आहे. निदान फोटो तरी आणला का नाही तुम्ही. बापानं सांगितलं फोटो आणलाय, फोटो दाखवा बरं. आणि बापानं खिशातून फोटो काढला आणि पोरासमोर दिला. फोटो बघितल्या मला त्याची तळपयाच्या मस्तकाला गेली. का बरं, कारण त्या फोटोतली पोरगी एवढी काळी होती, डांबर तरी बरं, डांबर तरी बरं, इतकी काळी पोरगी. ते मला असली काळी पोरगी पिंपळा खालचा मुंजा राहील पण लग्न करणार नाही म्हणला या पोरीसोबत. बाप म्हणला, अरे कसं तरी सुशिक्षित बेकार आहेस तू, कुठून तरी सोयरिकाचा जुगाड लागला, एवढं लग्न करून टाक. अशा काळ्या पोरीसोबत मी लग्न करीत नाही, मी लग्न करीत नाही, मी लग्न करीत नाही. थोडा वेळ निघून गेला आणि मग बापानं सांगितलं, हे बघ असा वेडेपणा करू नकोस. अरे पोरगी काळी असली म्हणून काय झालं, तिला 50,000 रुपये पगार आहे रे. तिला काय आहे, 50,000 रुपये पगार आहे. मग 50,000 रुपये पगार आहे ऐकल्यानंतर महाराज त्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली. ते म्हणला, नाहीतरी आपण सुशिक्षित बेकार, आपल्याला कोणी रुपया देईना, निदान तिच्यासोबत लग्न केल्यामुळं तरी आपलं कसं तरी मोबाईलचा रिचार्ज का होईना, भागल. विचार केला त्यानं आणि बापाला सांगितलं, जाऊ दे आता, तुम्ही शब्द दिलायच म्हणल्यावर तुमचा शब्द मोडू कसा. माझा दृष्टांत संपला.
सांगण्याचा भाव एवढाच आहे. हो, तो काळा जरी असला, कोण विटेवरचा मालक, तो काळा जरी असला तर त्याची पगार किती मोठी एवढं बघा ना महाराज. त्याच्या दरबारात कोणीही येऊ द्या, हो कोणीही येऊ द्या, त्या आलेल्या सगळ्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी त्यानं पुंडलिकरायाला दिलेल्या वचनानुसार स्वतःवरती घेतली आहे. म्हणून तो सुंदर आहे. हो, सुंदर ते ध्यान कुठं आहे तो? उभे विटेवरी. बर, विटेवर उभा आहे आणि काय करतोय तो? म्हणे कर कटेवरी ठेवून या. त्यानं आपले दोन्ही हात महाराज कमरेवरती ठेवलेत. आता देवाने कमरेवरती हात का ठेवले याची महापुरुषांनी जवळपास 36 कारणं सांगितली आहेत. भजन करा, काही कारणाचा विचार करू. विठोबा रघुमाई तरी पण कर कटेवरी ठेवून या. भगवंतानी कटेवरती कर का ठेवले याच्या 1-2 कारणाचा विचार आपण करू आणि आपली सेवा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू. भगवंताने कमरेवरती आपले दोन्ही हात ठेवले. म्हणे का ठेवले? नाथरायाने त्याची काही कारणं या ठिकाणी सांगितली. म्हणे तो काय? भगवान अर्जुनाचं सारथ्य करायचा. अर्जुनाचे रती होय हा सारथी. अर्जुनाच्या रथावरती हा सारथ्य पण करायचा आणि सारथ्य पण करत असताना युद्ध संपलं की मग घोडे सोडायचे आणि घोड्याचा काय करावं लागायचा? महाराज खरारा करावा लागायचा. आणि खरारा करत असताना महाराज शरीराची हालचाल कशी होते? ते वाकून करावा लागतो ना. खरारा करत असताना वाकून करावा लागतो. त्या घोड्याचा खरारा करता 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 म्हणे त्या देवाची कंबर दुखायला लागली. हो, आणि दुखणाऱ्या कमरेला आधार मिळावा म्हणून महाराज त्या भगवंताने आपले दोन्ही हात कुठं ठेवले? कटेवरती ठेवले, कमरेवरती ठेवले. बरोबर. म्हणे भगवंताने कमरेवर हात का ठेवले? दुसरं कारण असं सांगितलंय की नंदराजाच्या घरी महाराज 1 कोटी गायी होत्या. किती? आणि 1 कोटी गायी ज्याच्याकडे असतात त्यालाच नंदराज म्हणतात. 1 कोटी गायी होत्या आणि त्या 1 कोटी गायीपैकी 9 लाख गायी दुभत्या होत्या. 9 लाख गायी. आणि मग त्या 9 लाख गायीची धार काढायचं काम कोणाकडे होतं? आता धार काढणं एवढं सोपं होय? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे धार काढायचं म्हणल्यावर महाराज सगळा भार कशावर येतो? हातानं ओढत असताना सगळा भार कमरेवरच येतो ना. हो, कमरेवरच येतो महाराज. ते कमरेवरती भार येऊन 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 काय झालं? त्याची कंबर दुखायला लागली. हो, म्हणून महाराज कर कटेवरी ठेवून या. भगवंताने आपल्या कमरेवरती हात ठेवले. म्हणजे कमरेवरती हात का ठेवले? अजून एक महत्वाचं कारण सांगितलंय. म्हणे त्या कृष्णलीला करत असताना ह्यानं चोरी केली आणि ते यशोदा राणीला आवडलं नाही म्हणून यशोदा राणीनं त्याला बांधलं. कशाला बांधलं? उखळाला बांधलं. हो, उखळाला बांधलं. काय? यशोदा राणी संत आहे. हो, परमात्मा श्रीकृष्ण आहे आणि बांधले कशाला? उखळाला. उखळ कशाला म्हणतात? त्या शब्दाचा विग्रह करा जरा. उखळ. उ म्हणजे उत्कर्षाला. हो, म्हणजे जो खळ अतिशय शिखरावरती गेलेला आहे, म्हणजे उन्मत्त झालेला एखादा गुंडा असेल, उन्मत्त झालेला एखादा पापी असेल, अशा पाप्याला सुद्धा यशोदा राणीसारख्या संत, यशोदा राणीसारखे संत काय करतात? देवाला बांधून टाकतात. असे पापी संत देवाला बांधले की मग काय होतात? ते पापमुक्त होतात. हो, पापमुक्त होतात. खळ लोकांचा उद्धार करण्याचं काम कोणी केलंय? संत महात्म्याने केलंय. आणि यशोदा राणी तर महाराज त्या खळामधलाही शिरोमणी जो आहे, उत्कर्षाला प्राप्त झालेला खळ म्हणजे उखळ, त्या उखळाला महाराज यशोदा राणीनं बांधलं. आणि यशोदा राणीनं बांधल्यानंतर उखळ ओढत ओढत भगवान आले. दोन्ही झाडामध्ये ते उखळ भगवंताने घातलं आणि झटका जेव्हा दिला ना, भगवंताची कंबर लचकली आणि ती दुखणारी कंबर, उपचार करायला काय वेळ भेटला नाही म्हणून भगवंताने आपले दोन्ही हात काय केले? कमरेवरती ठेवले. बरं, म्हणे कर कटेवरी ठेवून या. कमरेवरती हात का ठेवले? भगवान सांगतात की कमरेचा जो भाग आहे ना, तो शरीराचा मध्य भाग आहे. कमरेपासून वर जेवढं शरीर आहे तेवढंच खाली मधला भाग आहे. भगवान कमरेवरती हात ठेवून सांगतात
की मी वरचा राम नाही, मी खालचा राम नाही. मग मी कोण आहे? मधला राम आहे. वरचा राम परशुराम, खालचा राम बलराम. म्हणे मधला राम कोण आहे? म्हणे दाशरथी राम. जो दाशरथी राम आहे ना तोच मी आहे हे सांगण्याकरता करकटेवरी ठेवून या. भगवंताने आपल्या कमरेवरती हात ठेवले. म्हणजे कमरेवरती हात भगवंताने का ठेवले? कमरेवरती हात का ठेवले? जर आठवतो करा भजन. विठाला विठाला सांगतो आता शेवटची महत्वाची. महाराज एखाद्या पाहुण्याला जर यायचा उशीर झाला तर घरमालक काय करतो? दारामध्ये येतो, कमरेवरती हात ठेवून वाट बघत बसतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो सुद्धा आपल्या भक्ताची अशीच वाट बघतो महाराज, की माझे भक्त कधी येतील आणि कधी मला भेटतील. वाट पाहण्याचा निर्देश करण्याकरता भगवंताने काय केलंय? कमरेवरती हात ठेवलेत. बरं म्हणे कमरेवरती हात का ठेवलेत? एक कारण शंकराचार्य भगवान सांगतात की प्रमाणं भवाब्दैरिदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवुनी. भवसागरातून, या संसार सागरातून तरुण जाणाऱ्या माझ्या भक्ता करता भवसागरातलं पाणी किती आहे? कमरे इतकंच आहे हे सांगण्याकरता करकटेवरी ठेवोनिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.